नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की रमाला अक्षयची खूप आठवण येत असते. रमा ही अक्षयच्या फोटोकडे बघून बोलत असते की तुम्हाला सगळं सांगू तर वाटतंय, पण तुम्हाला सगळं सांगितलं तर तुमच्या जीवाला धोका आहे, म्हणून मी तुम्हाला काही सांगत नाही. तसंच आपल्या बाळाला पण धोका आहे. मी अजून किती सहन करायचं एकटीने? कधी येणार आहात तुम्ही? मला तुमची खूप आठवण येत आहे आणि मला तुमची आत्ता गरज आहे, असं रमा ही फोटोकडे बघून बोलत असते. तेव्हाच इरावती ही माहीला सांगत असते की आता रमाचं वॉटर ब्लास्ट होईल, तेव्हा आपण काय करायचं, रमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आणि तिचं बाळ हातात घ्यायचं आणि लगेच तुलाच पण लेबर पेन स्टार्ट करायचे आणि तुला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करायचं आणि ते बाळ तुझ्याकडे द्यायचं आणि रमाचा माझा मी बंदोबस्त करते, असं ती बोलत असते. तेव्हा आता इकडे रमाला लेबर पेन स्टार्ट झालेले असतात आणि अक्षय कुणालाही न सांगता डायरेक्ट दुबईवरनं घरी आलेला असतो आणि रमा पोट धरत धरत पुढे येत असेल आणि ती पडणारच, तेवढ्याच अक्षय तिला हात देतो आणि ती अक्षयला म्हणते, प्लीज मला लवकरात लवकर दवाखान्यात न्या, मला खूप त्रास होत आहे. आणि इकडे आता खरी रमा ही अक्षय समोर असते आणि इकडे इरावती तिला नाटक करायला सांगते. तेव्हा आता खोटी माही ही पण ओरडायला लागलेली असती, आई गं मला खूप पेन होतंय, कसं तरी होतंय, असं ती सांगत असते. आणि इकडे अक्षय रमाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि इकडे खोटी रमा म्हणजेच माही ही ओरडायला लागलेली असते की मला खूप पेन होतंय, मला प्लीज लवकरात लवकर दवाखान्यात न्या, असं तसं असं बोलत असते. तेव्हा सीमा म्हणते, ओके ओके मी येते तुझ्यासोबत, चल. तेव्हा इरावती म्हणते, मी करते ना अक्षयला फोन, असं बोलल्यानंतर ना आता सीमा पूर्णपणे गप्प झालेली असते, कारण की ती सांगत असते की रमाला अक्षयला फोन करते म्हणजेच अक्षयच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे ती थांबते आणि म्हणते मी नेते तिला दवाखान्यात. असं बोलून इरावती पण आता माहीला दवाखान्यात घेऊन गेलेली असते. ऑलरेडी अक्षय हा रमाला घेऊन दवाखान्यात गेलेला असतो. आता अक्षयला कळेल का की खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण, आणि इरावतीचे हे सगळं खोटा चेहरा अक्षयच्या समोर येईल का, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.